तीन भुवन में सार वीतराग विज्ञानता शिवस्वरूप शिवकार नमहु त्रियोग समारिके। पंचपरमेश्वरी भगवान की जय। मुनि सकल व्रती बड़ भागी भव भोगन ते वैरागी वैराग्य उपावन माई चिंते अनुप्रेक्षा बाई। दहावं आहे का आता? जिन पुण्य पाप नहीं कीना आत्म अनुभव चित दीना तिनहि विधियावत रोके संवर लहि सुख अवलोके। काय सांगितलं तर सांगा अर्थ काढ। जिनं पुण्य पाप नाही ज्यांनी पुण्य पाप नाही केलं आणि आत्म्याचा अनुभव केला आत्म्याच्या अनुभवामध्ये चित्त दिलं तिनही विधी आवत रोग याच विधीनं कर्माचं म्हणजे आश्रव थांबलं जातं। संवर लही सुख अवलोकन हेच म्हणजे संवर लही म्हणजे संवर लही लही पहिल्या ढालीपासून चाललाय आपला शब्द लही लहे लहू काय होतं लही म्हणजे संवर होणे प्राप्ती। लही म्हणजे प्राप्ती आलं होतं ना कुठं ते केंद्रातनं बाहेर पडलो आणि काय दुर्लभ लही जो चिंतामणी लही म्हणजे प्राप्ती। मग काय केलं त्याच विधीने आवत रोके आश्रवाला रोखलं जातं आणि संवर होतो संवराची प्राप्ती होते त्याच वेळी सुखाचं दर्शन होतं सुख प्राप्त होतं असं म्हणायचं आहे। मग संवर कशाला म्हणलं कर्म यायचे थांबणं ह्याला म्हणलं संवर। मग ते बोटीचं उदाहरण देतो ना बोटीला जर छिद्र पडले तर त्यामध्ये पाणी यायला लागलं म्हणजे काय झालं आश्रव। आणि मग एक उदाहरण सांगितलं त्यांनी ते की पाणी यायला लागलंय आणि ते साठायला लागलं बोटीमध्ये तर त्या आश्रवाने बंद झाला मग ती बोट ओझी होत चालल्यावर बुडायला लागली ना म्हणजे का बुडती बोट पाण्याचं ओझं वाढत चालल्यावरती बोट बुडणार। मग तसं सांगायचं त्यांना जेव्हा ते छिद्र बंद केलं तर पाणी यायचं थांबलं आणि मग ते ओझं कमी झाल्यामुळं बोट बुडायची थांबली। आता हे सांग आपल्यावर घटून कर्म पहिला आले मग आल्याने काय झालं कर्म आले म्हणून जीवाचा भार वाढत चाललाय आणि मग ते भार झाल्यामुळं काय झालं जीव संसार सागरामध्ये बुडतोय हे सांगायचंय। म्हणजे जेवढं तो भार वाढत जाणार आहे तेवढं कर्म यायचं थांबलंच नाही ना तुमचं ते द्वारच बंद केलं नाही तर तोपर्यंत येत राहणार कर्म। कुठंपर्यंत येत राहतात 12व्या 13व्या गुणस्थानापर्यंत येत राहतात कर्म आणि मग त्याचा भार असा होतो की संसारूपी सागर आहे त्याच्यामध्ये बुडतो। म्हणून सांगायचं त्यांना की जेव्हा ते द्वार बंद होणार त्यावेळेस कर्मांचा भार पण हलका होणार म्हणजे थांबणार ॲटलिस्ट यायचं नवीन तरी। मग ते कसं होणार आणि कुठं होणार मग ह्याच्यासाठी संवर भावना सांगतायत काय पुण्य आणि पाप जिथं थांबलं तिथं आत्म्याचा अनुभव आहे कारण म्हणजे असं काही मी जयश्रीमान तेच म्हटलं की जेव्हा शब्द आपण कानाने ऐकतो त्यावेळेस तिथे त्रास होत नाही पण मनाने ऐकतो ना त्यावेळेस त्रास होतो। मग कुठलेही विषय असू देत पाचही इंद्रियांचे कुठलेही विषय त्या इंद्रियांनी जाणतो म्हणणं चुकीचं आहे ज्ञानानेच जाणतो पण तुम्ही ज्ञानाने जाणत नाही हेच चुकीचं आहे। म्हणजे काय कळलं कानानेच ऐकणार की शब्द कुठून ऐकतो ज्ञानाने कसं ऐकायचं असतं बरं कान काढून टाका मग कान कशाला पाहिजे तुम्हाला म्हणजे त्या कानाच्या ठिकाणी असणारे जे आत्मप्रदेश आहेत ना त्याला म्हणायचं भावेंद्रिय मग त्या भावेंद्रियाच्या द्वारे ग्रहण होतात शब्द पण तेवढंच जाणलं असतं तर चाललं असतं तुम्ही काय केलं त्याचा मनाशी उपयोग लावला त्या शब्दांना मनाशी जोडलं आणि मग त्या मनाने ऐकतो म्हटलं जातं आणि त्यामुळं मग विकल्प होतात। मग मी म्हणून त्यांना म्हटलं की असा विषय आमचा झाला होता सकाळी काल प्रवचनात स्वाध्यायामध्ये
मग त्यांनी म्हटले की कुठलाच विषय आपण इंद्रियांनी ग्रहण करत नाही, सगळे ज्ञानानेच ग्रहण करतो. पण ज्ञानाने करत नाही म्हणून त्रास आहे, मनाने करतो. मग ते जे अरिहंत आहेत किंवा मुनिराज आहेत म्हणा, ते त्या इंद्रियांचा योग्य वापर करणारे आहेत. म्हणजे सगळे इंद्रियांच्या द्वारे व्यापार चालू आहे तो चालू राहणार की, पण तिथं इष्टनिष्ठ बुद्धी करणारं मन नसतं ना मध्ये, म्हणून ते स्टेबल राहू शकतात काही झालं तरी. जसं आता आम्हाला कळलं काय, एक जण सिंह निष्क्रीडित व्रत करतायत विशुद्ध सागर महाराजांच्या संघामध्ये. हां, उपवास वाढत जायचा. आज आहार, उद्या उपवास, परत एक आहार 2 उपवास, परत एक आहार 3 उपवास, असं. अजून पण मला नीट विधी माहीत नाही की त्यात कमी घेतात का काय आहाराचं पण प्रमाण असं काय. तर म्हणजे असं वाढवत जाऊन कमी करणार. 80 दिवसाचं ते व्रत आहे, त्यात 60 दिवस उपवास आहेत, म्हणजे 20 दिवसाचा आहार असं येतो. कसं करा बघू कॅल्क्युलेशन आता. 80 दिवस म्हणजे किती दिवस, किती महिने झाले, 2 महिने आणि 15-20 दिवस. पहिल्या दिवशी आहार होणार, तिसऱ्या दिवशी आहार होणार, परत 6व्या दिवशी होणार, परत 6 नंतर 3 दिवसांनी 10. म्हणजे असं वाढवत जाऊन ते तेवढेच आहार फक्त, म्हणजे 20 दिवस आहार येणार फक्त त्याच्यामध्ये. आणि म्हणजे चढवत जाणार आणि परत उतरवत जाणार. मग ते ॲक्च्युली दोन्ही टफ आहे. म्हणजे चढवत जाणार सुद्धा आणि परत नंतर उतरत जाताना सुद्धा अजून टफ जात आहे, कारण बॉडीला तशी अजून सवय नसते. शेवटी 31 आहार आणि परत आहार लय घ्या. हां, त्यामुळं तिथं ते म्हणजे अशी कठीण तपश्चर्या करणारे पण जीव आहेत. मला म्हणायचं आहे ते तप केलं, इतकं महान घोर तप केलं, पण आत्मानुभव नाही केला असेल तर किती ते वेस्ट आहे. बघ ना, किती वेस्ट आहे. इतकं महान तुम्ही त्याग करताय, संयम करताय, पण जर आत्म्याचा अनुभव नसेल तर काय म्हणते ते, डाट लगाई नाही ना, म्हणजे काय ते छिद्रच बुजवलं नाही तर मग कसं तुम्हाला कर्म यायचे थांबणार आहेत. त्यामुळं तुम्ही व्रत तप करताय तरी सुद्धा कर्म येतच आहेत. समजतंय का काय म्हणायचंय मला. म्हणजे तुमचं सक्सेसफुल नाही आहे ते जे तुम्ही करताय ते. आणि संवर होतोय हे सगळे कारणं सांगितलेत त्यांनी संवराची. काय व्रत, समिती, गुप्ती, चारित्र वगैरे हे सगळं संवराचं कारण आहे. पण त्याच्या मागं ज्ञान असेल तर त्यांना छोटी चटई पाहिजे. तर म्हणून सांगितलं काय, पुण्य पाप जिथं यायचे थांबले तिथं आत्म्याचा अनुभव आहे, शुद्धोपयोग आहे, म्हणून ते कर्म थांबलेत यायचे. आणि मग त्यामुळं तिथं त्या जीवाला संवर झाला असं म्हणलं जाणार, आणि ते संवरच सुखाचं कारण आहे. म्हणून इथं त्यांनी ह्याच्यात पण घेतले ना, राजा राणाच्या 12 भवनामध्ये. कुठं आहे ते, कोणाची आहे ती 12 भवनं माहिती आहे का? 301 पान आहे. घे की भैया जिनेंद्र अर्चना. 301 पानावर आहे. कोण आहेत पंडित? भूधरदास. भूधरदासजींच्या 12 भावनेमध्ये संवर भावनेचं वर्णन चाललंय. संवर भावना म्हणजे, संवर म्हणजे काय? रोखणे. कोणाला? कर्माला. कुठं? कर्माचं आत्म्यामध्ये येणं, रोखणे. हां, रोखणे. हां, बरोबर. परवा एक दिवस जितूबाईंनी प्रवचनमध्ये सगळ्या मोठ्या पुरुषांना विचारलं होतं, सांगा बघू आश्रव कसा असतो. मग ते पाठशाळेत शिकवतात ना, आश्रव म्हणजे आश्रव 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 येत. तसं सगळ्या पोरांना विचारलं होतं म्हणे, मोठ्या बायकांना, हे पुरुषांना. समोरला काय करणार सांगा, कसं करायचं समोरला? हॅलो 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 टक टक का. आणि बंद कसं करायचं? बरं पाठ झालं तुला. बंदात अडकू नको म्हणजे झालं. बंद नाही ते. तर आश्रव म्हणजे येणं, बंद म्हणजे थांबणं, आणि संवर म्हणजे रोखणं. निर्जरा म्हणजे कशी अशी निर्जरा. आणि मोक्ष कसा? सगळ्यांनी हात वर टाकलं रे.
मोक्ष. तर असं स्वरूप आहे त्या तत्वाचं. मग त्यांनी काय घेतलं याच्यामध्ये 8वं आहे ना, सद्गुरु देय जगाय मोहनींद जब उपशमे तब कछु बने उपाय कर्म चोर आवत रुके. सांग अर्थ काय? देय जगाय देतात, सद्गुरु जाग करतात तुम्हाला, सद्गुरु जागृती देत आहेत. हा नींद. हा जब उपशमे म्हणजे जेव्हा सद्गुरु तुम्हाला काय बोध देतात, ज्ञान देतात, त्यावेळेस तुमची मोहरूपी निद्रा संपते. म्हणजे काय, सद्गुरु कोण? सद्गुरु का म्हणायचं? तेच शब्द का वापरला? हा म्हणजे लौकिक पण आणि अलौकिक पण असं म्हण. म्हणजे तुमचे शाळेतले वगैरे त्यांना गुरु म्हणता तुम्ही, किंवा इतर व्यवहारातल्या पण त्यांना गुरु म्हणता. धंदा पाणी कसं करायचं शिकवणारे, संसार कसं करायचं शिकवणारे ते गुरुच असतात बरं का. किंवा अजून कोणाशी कसं लढायचं भांडायचं हे पण शिकवणारे गुरु असतात. कोणाशी कसं बोलायचं वगैरे हे सगळे शिकवणारे गुरु असतात ते. पण ते सद्गुरु नाहीत का? हां, ते संसारातून बाहेर काढणारे नाही आहेत, संसार वाढवणारे आहेत. संसार मार्गातले गुरु झाले ते. आणि हे मोक्ष मार्गातले गुरु यांना म्हणायचं सद्गुरु. मग सद्गुरु तुला जागवतायत हे जीवा का? कारण तू मोहरूपी निद्रेमध्ये आहेस. मोहनिद्रा म्हणजे मिथ्यात्वरूपी झोप. सगळ्यात मोठं दर्शन मोह म्हणायचं त्याला, मिथ्यात्वाला म्हणायचं दर्शन मोह. मग दर्शन मोहाने ग्रस्त हा जीव झोपलाय आणि त्यामुळं त्याला जागच आली नाही आजपर्यंत, म्हणून कर्म येत आहेत. मग एका वक्त्याने असं सांगितलं त्याच्यात की सेठजी आहेत एक करोडपती मोठे धनवान सेठजी. ते सेठजी आणि सेठांनी झोपलेत आणि चुकून त्यांचं काय झालं, दरवाजा उघडा राहिला होता आणि घरामध्ये अरबोची संपत्ती आहे. काय झालं सांग? चुकीचाच विचार करणार. म्हणजे काय झालं की चोराला नेमकं मिळालं चान्स, दरवाजा उघडला, आत आला आणि चाहूल लागली बायकोला. मग ती बायको म्हणते की मला काहीतरी आवाज येतोय, कोणतरी आपल्या घरात शिरलंय असं वाटतंय, सेठजी उठा. सेठजी म्हणले थांब, उठतो. मग ते आवाज वाढत चालला आणि तो आपलं सावकाश करतोय चोर. पण तो त्यांच्या जिथं ते त्यांचं काय म्हणायचं धन आहे ना त्या खोलीमध्ये गेला, दरवाजा उघडलेला, तिला आवाज आला, तिने उठवलं परत सेठजींना, उठा चोर आलाय आणि बहुतेक मला वाटतंय तो आपल्या तिजोरीजवळच गेलाय. तो म्हणले सेठजी उठतो, थांब. काय झालं आता, त्यांनी ते दरवाजा उघडला तिजोरीचा, हे पण तिला ऐकू आलं. ती घाबरतीये आणि त्याला आता हलवून हलवून गदागदा उठवतीये. पण सेठजी काय म्हणले, उठतोच, 5 मिनिटं थांब. आणि आता तिने सगळं गल्ला भरला, ते काय त्याचं पोटली भरली त्या गल्ल्यातनं सगळं काढून. आता बस तो रिटर्न चाललाय, हे पण आवाज आला तिला. आता सेठजींना म्हणलं उठा, आता तो चाललाय, आता तर थांबवा त्याला, नाही तर सगळं कंगालून बसाल तुम्ही. उठलोच आणि तो बाहेर पडला चोर आणि इकडे सेठजी उठले. आता काय करायचं? बायको म्हणली झोपा. आता झोपा म्हणली, काम झालं, झोपा आता. म्हणजे तसं सांगायचं होतं की तुम्हाला गुरु येत आहेत, तुम्हाला ते काय म्हणायचं सगळ्या तत्वाचा बोध देत आहेत आणि सांगतायत की जागे हो जीवा. पण तुम्ही काय म्हणताय, आलोच, ऐक जरा, कल्याण कर, ध्यान कर, आपल्या आत्म्याला जाण, सांगतायत तिथं गुरु आपल्याला. पण आपण काय म्हणतो, करतो की झालं एवढं, हे फेज आहे आता आमची म्हणायचं भोगाची, आणि मग कुठं काय ध्यान धर्मन करायचं. काय प्रज्वल, भरपूर भोग भोगायचे आहेत आम्हाला, फिरायचं आहे, मजा करायची आहे. आता कुठलं ध्यानाला वेळ आहे? आलोच प्रवचनाला या म्हणल्यावर झोपून यायचं होतं, कसं झोप नाही झालं तर कसं व्हायचं. म्हटल्यावर ते म्हटले की
तुमचं आयुष्य असं चाललंय, गुरु जागे करायलेत की जीवा आता तरी जागा हो, जागा हो, तुझं बालपण गेलं, उठतोच, तरुणपण गेलं, झालं 5 मिनिटात उठतं. म्हातारा झाल्यावर, सगळे इंद्रिया निकामी झाल्यावर, आयुष्य संपत आल्यावर जागा होतो म्हटल्यावर कसं होणार कल्याण? असं सांगतात की कर्म तर यायचे थांबत नाही आहेत आणि त्याला आपण रोख पण लावत नाही आहे. त्यामुळं भार वाढत चाललाय आणि तू काय होणार मग? बुडणार संसार समुद्रामध्ये. म्हणून त्यातून तरायचं तर सद्गुरू म्हणायचं होतं मला. काय म्हणलं? सत म्हणजे जे सत्स्वरूपाला जाणणारे गुरु, म्हणजे स्वतः जे आत्मानुभवी आहेत, जे भावलिंगी आहेत असे ते गुरु. त्यांनी दिलेला बोध नियमाने तुम्हाला सम्यक्त्वाची प्राप्ती करायलाच कारण ठरणार. असा उपदेश अनमोल मिळाला आपल्याला. आणि तरीसुद्धा तुम्ही जर झोपलात तर कोण उठवणार? म्हणजे वरच्या ह्याच्यात घेतलं होतं ना आश्रय भावनेमध्ये, मोहनिंद के जोर जगवासी घुमे सदा. म्हणजे काय होतं? कोण? मोहनिंद के जोर म्हणजे काय म्हणायचं? जोरात झोप आहे, अशी तीव्र झोप आहे ती. मोहाची तीव्र जी झोप आहे त्याच्यामध्ये काय कळत नसतं. जसं झोपेत म्हटलं तुम्हाला काय तर कळतं का? विचारायला पाहिजे, काय बोलल्यावर कळतं का तुम्हाला? कळतं? मग तुम्ही झोपेत नसता आणि जेव्हा झोपेत असता त्यावेळेस कळत नाही. म्हणजे जिथं मोहाच्या निंदेचं तीव्रता आहे आणि त्यामुळं जीव हा काय करतोय? जगामध्ये फिरत राहतोय. मग तिथं झालं ते आश्रवामुळं. आणि मग ते कर्म चोर चहुओर, सगळीकडनं कर्मरूपी चोर तुला घेरा घालतायत आणि तुझं सर्वस्व लुटतायत, तरी सुद्धा तुला सुध नाही. कोण कोणाला म्हणायचं असं? मी तुम्हाला आणि तुम्ही बाहेर कोणाला तरी. म्हणजे स्वतःला जाग करा ह्याच्यासाठी सांगतायत. मग आश्रव झाला हे कळलं. आता त्या आश्रवाला थांबवणारं हे संवर आहे. मग ते कसं थांबणार? तर त्यासाठी सद्गुरूंचा उपदेश आहे. तो उपदेश ऐकून हे जीवा तू स्वतःमध्ये कल्याण कर, स्वतःला जाण, तर मोहरूपिणी नष्ट होणार. जब उपशमे म्हणजे ती मोहाचा जेव्हा उपशम होतो, म्हणजे जे हे मिथ्यात्वाचं कर्म आहे, जोपर्यंत ते उदयात आहे तोपर्यंत तुम्ही आत्म्याचा अनुभव घेऊ शकत नाही. ज्या समयाला अनुभव घेतला त्यावेळेस हा मोह उपशमित झाला म्हटला जातो. म्हणजे काय? उपशम म्हणजे दाबणं. जसं म्हटलं ना, उदाहरण सांगितलं होतं, क्रोध आला तुम्हाला समजा घरात कोणावर तरी आणि नेमकं त्यावेळेस पाहुणे आले, तुम्ही काय केलं? ओरडू शकत नाही. आता इमेज जाते ना जशी. बघायला आलेत घर म्हणल्यावर काय होणार? असलं क्रोधी बिधी असलं तर नको बरं का आम्हाला. मग तिथं क्रोध थांबवला आपण, त्याला म्हणायचं नष्ट केला नाही बरं का, थांबवलाय, थांब जरा नंतर बघून घेतो तुला. त्याला म्हणायचं उपशम. असं मिथ्यात्वाचा उदय तीव्रतेने चालू होता आणि तो उपशमित झाला म्हणजे नष्ट नाही झाला, थांबलाय. तुमचं परीक्षा बघणार किती वेळ तुम्ही त्या विशुद्धीमध्ये, त्या स्थिरतेमध्ये राहणार. बस तुम्ही चलित झाला की हा उठणारच लगेच आणि तुम्हाला घेऊन जाणार कुठं? फिरायला. जगभ्रमंती, मोहाच्या निद्रे पुन्हा एकदा. तर मोह नींद जब उपशमे तब कछु बने उपाय. त्यावेळेसच काहीतरी उपाय बनू शकेल. कशाचा? मोक्ष मार्गाचा, ज्याच्याद्वारे की कर्मचोर आवत रुके. ते कर्मरूपी चोर यायचे थांबणार. ह्याच्याशिवाय दुसरा उपाय नाही आहे. म्हणजे त्या वचनांना अनुसरण करून तुम्हाला त्याचं वाच्य पकडावं लागेल. कोण आहे तो? शुद्धात्मा आहे. मग सगळं सांगणार की गुरु, त्यांना अनुभव इतके मस्त येतात ना, त्यामुळे ते सांगतात सगळ्याला की तुम्ही तसा अनुभव घ्या. माझी तुझ्याने पण सकाळी काय सांगितलं, वीरसागर महाराजींनी स्वतः अनुभव घेतला आणि ते प्रॅक्टिकली तुम्हाला करायसाठी, तुम्हाला अनुभवण्यासाठी त्यांनी हातात काढून दाखवल्यासारखं केलं. इतके प्रयत्न केलेत त्यांनी. म्हणजे तो आनंद तुम्हाला पण मिळावा. कशासाठी सांगत होते? तीर्थंकर प्रकृतीचा बंध कोणाला होतो? षोडशकारण भावनांचं चिंतन. आता ते पूजन त्याचं माध्यम आहे ना एक. मग त्या विशुद्धीच्या निमित्तात तीर्थंकर प्रकृतीचा बंध होतो. मग ते म्हणाले की इतका आनंदाचा दिवस आहे, इतका आनंदाचं कार्य हे करतोय, असं उत्सव मनवायला पाहिजे. म्हटले विशाल भाईला, जा गावात सोनं वाढ.
पान नाही बरं का सोन्याचं. म्हटलं वाटशील पण तू. म्हणजे असं इतकं महान कार्य आहे ते, ज्याच्यात इतकी उत्कृष्ट विशुद्धी असते. पण आपण त्याला असं करतोय काय, बर्डन म्हणून 2-3 तास करायची, किती कधी संपतील कधी सुरू होतील, म्हणजे विशुद्धी का राहिली का ती. मग त्यांनी विचारलं होतं दर्शन विशुद्धी कशाला म्हणायचं. पहिली भावना आहे ना षोडश कारण भावनामध्ये, दर्शन विशुद्धी कशाला म्हणायचं. बरोबर, विशुद्ध आत्म्याचं दर्शन, ती दर्शन विशुद्धी. अजून नाही असं सांग ना, आपल्या भाषेत सांग, ह्याच्यात नको. ते गेली की समजलं. हां, तर नैना काकींनी सांगितलं दृष्टी बदलणं. फक्त जे पाहतोय ना, तुमची दृष्टी काय आहे, घर माझं, ही परिग्रह माझा, हे देह माझा, दृष्टी बदलायची आहे, देह नाही बदलायचा. मग हे देह तर राहणार आहे, पण हा माझा, ही दृष्टी आहे ना, ही बदलायची, ह्यालाच दर्शन विशुद्धी म्हणायचं. म्हणजे दुबाईंनी सांगितलं त्याच्यावरच की म्हणले जी गोष्ट आपल्याला समजून घ्यायची ना, त्याच्या ऑपोजिट गोष्ट बघा. दर्शन विशुद्धी म्हणजे दर्शनाची अशुद्धी काय आहे, हे शरीर मी, हीच दर्शनाची अशुद्धी आहे. मग त्या अशुद्धीला संपवणारी ही भावना म्हणजे दर्शन विशुद्धी. मग मी म्हणजे कोण आहे ह्याचं दर्शन करणं, ह्याच्या निमित्तात सम्यक दर्शनाची प्राप्ती होते, त्याच्या निमित्तात विशुद्धी होते. आणि ती दर्शन विशुद्धी तुम्हाला तीर्थंकर प्रकृती बंधाचं कारण आहे. दर्शन विशुद्धी धरे जो कोई ताको आवागमन न होई, त्याचं आवागमन थांबलं 4 गतीमध्ये. आज तुम्हाला सम्यक दर्शनाची प्राप्ती झाली तर 4 गतीचं भ्रमणाला आळा बसला. म्हणून सांगतायत की फिरणार नाही असं नाही, अजून पण फिरेल, पण तरी मिळालं एक त्याला किनारा मिळाला की ॲट द एंड तुम्ही जाणार आहे मोक्षाला. आज सम्यक दर्शन करा, भलेही त्यात अनंत काळ जाईल मध्ये. जसं मरीचीचा जीव कुठं होता पूर्वी, ते पुरुरवा भिल होता, तिथनं अनेक भाव फिरत आला ना. आणि मग सगळ्या भावामध्ये त्याला मध्ये त्रिपृष्टी नारायण झाला. आणि नारायण कोण असतो, सम्यक दृष्टीत जीव नारायण होत असतो. मग पुरुरवा भिलच्या अवस्थेमध्ये त्याला संबोधन मिळालं होतं की तू अभक्ष खाऊ नको, त्याच्या निमित्तात देव झाला. तिथून येऊन अनेक पर्यायांमध्ये फिरला आणि मग शेवटी तुम्हाला काय कळलं की तो कोण झाला, सिंह झाला. आणि मग सिंह अवस्थेमध्ये संबोधन मिळालं, सम्यक दर्शनाची प्राप्ती झाली. 3 दिवस आयुष्य राहिलं होतं आणि त्यावेळेस त्याला दर्शन विशुद्धी झाली. म्हणजे सम्यक दर्शनाची प्राप्ती झाली तर भाव परिभ्रमण थांबलं तिथून, हे मला सांगायचं होतं. म्हणजे जिथं आळा बसला त्याच्यानंतर अनेक काळ जाईल पण तरीसुद्धा निश्चित झालं की तुम्ही मोक्षाला जाणार. म्हणून आज करा, सम्यक दर्शनाची प्राप्ती करेल नंतर होईल असं नाही. पुरुषार्थ आज करा, कधी ना कधी मुक्ती त्याच्या निमित्तात होणारच. आपण काय करतोय, करू, उठा म्हणल्यावर उठतो असं. म्हणून तिथं त्याशिवाय तर कर्मांचं येणं थांबलं जाणार. एकच कर्म आहे ते बरं का, कोण, मिथ्यात्व. जोपर्यंत आहे ना तोपर्यंत ॲक्च्युली ते मिथ्यात्व म्हणजे काय, कर्म तुम्हाला थांबवणारं नाही आहे, तुमचेच भाव तसे, ते निमित्त आहे बहिरंगामध्ये उदय त्याचा. आणि मग त्याच्या उदयाच्या निमित्तात आपण त्याच्याशी अटॅच होतो. आणि मग सगळ्या परद्रव्यांमध्ये आसक्ती, एकत्व, ममत्व आणि त्या परिणामांनी फिरत राहतो. कर्म चोर आवत रुके, नाही वर घेतलं ना, कर्म चोर चहुओर सर्वस्व लुटे सुद नाही. तुझं सर्वस्व लुटतायत ते कर्म, तरी सुद्धा तुला शुद्ध नाही. तरी तुला कळत नाही आहे की तुझं काय चाललंय. सद्गुरुदेय जगाय मोहनींद जब उपशमे तब कछु बने उपाय कर्म चोर आवत रुके. जसं म्हणलं की कुठंतरी गेलाय तुम्ही समजा आणि यात्रेला वगैरे आणि रस्ता चुकला, काय तुम्हाला माहीत नाही कुठं गेलाय कुठं चाललाय वगैरे. आणि मग त्यामध्ये कोणीतरी सद्गुरू मिळाला, म्हणजे तुम्हाला दिशादर्शक मिळाला, एक जण कोणीतरी रस्ता दाखवणारा, तर तेच एक उपाय आहे बाहेर पडायला त्या संकटातून, त्या गोलघुमल काय म्हणायचं बुलबुलैयामधनं बाहेर पडायसाठी. कारण त्यांच्याशिवाय दुसऱ्याला कोणाला माहीत नाही आहे. जसं मागं सांगितलं होतं ना तुम्हाला मी,
विहारात गेलो होतो आम्ही आणि सुनीसागर महाराज होते सोलापूरमध्ये आणि ते विहार करत निघाले होते श्रोणबेळगोळला आणि आमचे काका होते ज्यांच्याकडं त्यांची जबाबदारी होती विहाराची. म्हटल्यावर आम्ही पण बरोबर होतो आणि किती 600 किलोमीटरचा प्रवास होता जवळपास सोलापूर ते श्रोणबेळगोळ. म्हटल्यावर ते कुठंतरी एका ठिकाणी आणि कन्नड लँग्वेज सगळीकडं कर्नाटकामध्ये प्रवेश केला की आणि आमच्याबरोबर असणारे 1-2-3 होते ज्यांना कन्नड येत होतं आणि आम्हाला काय झालं की लवकर पोचायचं होतं तिथंपर्यंत. म्हटल्यावर महाराजांनी सांगितलं सगळं शॉर्टकटने वगैरे कुठून पण चालतंय म्हणून मग शेतातनं रस्ता काढला होता एकदा आणि ते शेतात थोडी माइलस्टोन असणार आहे का काय तुमचं बोर्ड असणार आहे काहीच नव्हतं आणि ते असले तरी जिलेब्याच होत्या. काय कळणार आहे कोण आम्हाला आमच्यात कोण कन्नडवाले नव्हते. तर ते जे कन्नड जाणणारे होते ना ते पुढं गाडी घेऊन स्थान बघायला गेले होते आणि आमच्याबरोबर जे होते ते पोरं होती आणि असं बायका पुरुष अशी होती कोण कोण पण त्यांच्यात कोणाला कळत नव्हतं कन्नड. आणि दुपारची वेळ झाली शास्त्र वगैरे घेत होते महाराज 3 ते 4 असं. ते झाल्यावर आम्ही निघालो आणि फक्त सांगितली होती दिशा की या दिशेने पुढं चला म्हणून आणि निघालो की आणि ते काय शेतामध्ये घुसल्यावर कुठं जायचं कळते होय. रस्ता नसतो आणि काय नाही पायवाट होती आपलं. आम्ही निघालो आणि कुठं एकेकाला सांगते इकडनं नाही तिकडनं जायचं असेल तिकडनं नाही तिकडनं जायचं असं करत आम्ही जवळपास 1 किलोमीटरभर चुकीच्या रस्त्याला गेलो आणि मग महाराज म्हणले याच्या पुढं मी चालणार नाही पहिल्यांदा विचारा. कोण विचारणार होते की तिथं माणसं शेतकरी पण कन्नडवाले. आम्ही आपलं जाऊन हिंदी बोलतोय मराठी बोलतोय तुकडं काहीतरी तुटकं फुटकं बोलतोय पण ते कुठं त्यांना काय कळतंय. आम्ही ते आपलं नुसतं गावाचं नाव घेतलं जिथं ते आम्हाला सांगितलं होतं ना या प्लेसला आहे तेवढं नाव घेतल्यावर त्याला कळलं की तुम्ही चुकीच्या दिशेला आलाय. म्हटल्यावर महाराज असेच फिरले लगेच. मग कुठं जायचं कळलं नाही. मग आपलं त्यांनी सांगितलं त्या रस्त्याने आम्ही आपलं किलोमीटरभर मागं गेलो. मग तोपर्यंत पुढं गेलेले त्या रस्त्याने चालत त्यांना यावं लागणार होतं कारण रस्ता काय म्हणायचं पायवाट होती. गाड्या बिड्या पण तिथं जात नव्हत्या त्यामुळे त्यांना गाड्या तिथं ठेवून तिकडून उलटं यायचं होतं आणि मग ते अर्ध्यात आले होते आणि मध्ये एक ओढा होता जो सुकलेला होता आणि त्या ओढ्यातनं जायचं होतं आम्हाला. आम्ही आपलं ओढा शोधत बसलो बिना पाण्याचे सांगायचं काम नव्हतं त्यांचं. आम्ही ओढा दिसेना म्हणून आपल्या ओढ्याच्या पाण्याच्या मागं निघालो होतो आणि मग त्या रस्त्याने गेल्यावर फार उशीर झाला आणि मग पोचेपर्यंत रात्र होत आली जवळपास. म्हटल्यावर महाराज म्हटले मी नाही चालणार पुढं आता अंधार पडायला लागलाय. मग आपल्या सगळे लोक सांगायला शेत होतं तिथं कुठं थांबायचं पण स्थान नव्हतं. म्हटल्यावर सगळे आपलं विनंती करतात नाही झालं 1 किलोमीटर आहे फास्ट जाऊ होतंय करत महाराजांना फार लांबपर्यंत नेलं पण तरी अजून शाळा दिसतच नव्हती ती जिथं उतरणार होते ते. आणि मग एके ठिकाणी असं छोटी कुटिया दिसली आणि रिकामी प्लेस दिसली. महाराज म्हणले हे रिकामी प्लेस काय आहे ना मी तिथे थांबतो. मग जाऊन महाराज तिथं उभारले. आम्हाला नंतर कळालं ते स्मशान आहे. महाराजांना तिथनं काढलं बाहेर. पहिल्यांदा म्हणलं महाराज स्मशान आहे. मी चालते म्हणले मी इथं थांबतो कोण थांबणार बरोबर. सगळे महाराजांना घेऊन पुढं परत. मग शेतकऱ्याचं घर होतं एक तिथं छोटी कुटिया होती तिथं गेलो आम्ही. महाराज म्हणले नाही याच्या पुढे मी चालणार नाही मी इथंच थांबणार. मग ते पाटे बिटे आणले पाटा ठेवला नेऊन ते माणसांना विचारून एक खोली त्यांनी रिकामी करून दिली बिचाऱ्यांनी आणि मग पाटा ठेवला नेऊन पाटावर महाराज बसले. त्यांच्या डोळ्यासमोर ते टोकरी असती ना उलटी ठेवलेली होती. टोकरी म्हणजे जाळीची टोकरी असती तसली. महाराज म्हणले त्याच्या खाली काय आहे कोंबड्या होत्या. असे उठले महाराज आणि इतके फास्ट निघाले असतील कारण ते घर स्थान योग्य नाही ज्यांच्या घरात आता काय बक्षीस असणार आता कोंबडी म्हटल्यावर. आणि असे निघाले ना की ते शाळा पोचल्याशिवाय थांबलेच नाही कुठं न बघितले ना काय. आणि ती शाळेच्या मध्ये पण फुल शेवटची कुठेतरी रूम मिळाली होती ना त्या शाळेत पाय ठेवलं की त्या कट्ट्यावरच बसले म्हणले मी याच्या पुढे जाणारच नाही. म्हणजे कशासाठी सांगायचं होतं रस्ता चुकला तर उपाय काय आपल्याला. मग आपला पण रस्ता भरकटतोय. संसारामध्ये आपण कुठं जायचं कळतंय का आपल्याला. मनुष्य गतीला जायचं का देवगतीला नरगतीला जायचं का तिऱ्यांच्या गतीला कुठं जायचं आहे. मग आमच्याकडं नाही येते आमच्या रस्त्यात नाही येत. म्हणजे या 4 रस्त्यांमध्ये आपण फिरत राहतोय त्यामुळं ते सद्गुरूच आहेत जे तुला उठवणार आहेत आणि तुला त्याच्यातून बाहेर पडायचे उपाय सांगणारे आहेत आणि त्याच उपायाच्या द्वारे तुझे कर्म येण्याचे थांबणार तर तू वाचणार. त्या ह्याच्यात पण घेतलं ना देवशास्त्र गुरुची जयमाला आहे 89 पान आहे.
शुभ अशुभ की ज्वाला से. मिळालं किती? 89 पान आहे. मिळालं का भैया? 89 पेज आहे. त्याच्यावर मध्ये घेतलंय ना त्यांनी. काय सांगितलं? शुभ और अशुभ की ज्वाला से. मिला? शुभ और अशुभ की ज्वाला से झुलसा है मेरा अंतस्थल. शीतल समकित किरणे फूटे संवर से जागे अंतर्बल. सांग अर्थ काय? शुभ आणि अशुभच ज्वाला. म्हणजे भडकलं? भडकलं नाही, जळलं भैया. जाळे झुलसतोय म्हणजे काय म्हणायचं? भाजला जातोय, जळतोय. फुटे. म्हणजे समकित म्हणजे सम्यक दर्शन. सम्यक दर्शनाची किरणच शीतल आहेत, जे की तुला त्या अग्नीच्या ज्वालेपासून रक्षण करणारे आहेत. म्हणजे असं वाटतंय का एकदा शुभ विचार करतोय, एकदा अशुभ विचार करतोय, त्याच्यात तुम्ही जळताय असं वाटतंय का? मग त्यांनी एक उदाहरण दिलं याच्यात आत्मानुशासनमध्ये की ते एरंड्याचं झाड बघितलं, इथं भरपूर आहेत एरंड्याची झाडं. तर त्याचं स्टेम असते ना, ते स्टेम पोकळ असते आणि समजा त्या स्टेममध्ये मध्यभागी किडा अडकलाय आणि समजा दोन्हीच्या साईडनी आग लागली, कुठं जाणार ते किडा? नाही रे, अशी स्टेम आहे एकच, आडवी केली आहे मी. ती उभी होती ना, ते उभ्याला लाव की 2 टोक फुटायत. आता उभ्याला वाकडं तिकडे पण एंड असतात काय. मग त्याचे जे दोन्ही छोर काय म्हणायचं, दोन्ही टोक आहेत ना, ते दोन्ही टोकाला जर आग लागली आणि तो आत अडकलाय किडा, तर त्याचं काय व्हायचं? मग तसं म्हणले की जीव सुद्धा जन्म आणि मरणाच्या मध्यभागी अडकलाय आणि मग जळतोय, झुलसतोय तो. म्हणजे तुम्हाला सगळीकडनं त्रास आहे, न जन्माचं सुख असतं, न मरणाचं सुख असतं. जन्म पण दुःखदायीच आहे. मग हॅपी बर्थडे का करता? कधी असते भैया? तारीख बिरीख सांगशील? हॅप्पी असते का अनहॅप्पी असते ते? उलट काय वेदना होते त्या समयाला आता आठवत नाही म्हणून शांत आहे तुम्ही. नाहीतर जर ते आठवलं तर आपल्याला जगायला मुश्किल होईल. इतकी आपण असह्य वेदना त्यावेळी सहन केली आहे. म्हणून सांगितलं त्यांनी की जसं त्या 2 आगीच्या ज्वालांमध्ये तो जर अडकलाय तर त्याला बाहेर पडायला उपायच नाही आहे, तसंच सांगितलं इथं पण शुभ आणि अशुभ ज्वालांच्या मध्ये हा जीव झुलसतोय. म्हणून तुम्हाला त्यातून बाहेर पडायचं काय उपाय आहे? एकच उपाय आहे, शीतल समकित किरणे. सम्यक दर्शन रूपी काय म्हणायचं, जेव्हा त्या किरणांची प्राप्ती झाली किंवा सम्यक दर्शनाची प्राप्ती झाली तरच तुम्हाला शीतलता मिळणार. अन्यथा ते तुमचं गेम आहे ना तसलं एक, कुठलं गेम आहे मला नाव बी पण माहीत नाही, ते जळत असते आणि तो हेल्प मी म्हणते, ते तसलं आहे ना, काय ते वरनं पाणी पाहिजे असते त्याला, आणि ते कँडी क्रश सारखं एक गेम आहे रे भैया, त्याला वाचवायचं असतं तसं. ते मी आपल्या ॲडच बघितले बरं का, मला नाही माहिती ते. आणि मग ते खालनं त्याच्याकडं ज्वाला यायला लागलेत, मग ते वरून पाणी पडणार असतं. तुम्ही जोपर्यंत ते क्रॉस ते ओपन करून देणार आहे ना डोअर त्या पाण्याचं, तोपर्यंत ते ज्वाला त्याला येऊन भिडायला लागलेत. आता ते भिडेपर्यंत ते जर ओपन झालं तर वाचणार, नाहीतर कोण वाचणार? तो काहीतरी प्रिन्स असं काहीतरी नाव आहे ते, काहीतरी असलं गेमचं माहीत नाही. मग म्हणजे मला म्हणायचं की सगळ्या शुभ आणि अशुभांमध्येच आपण अडकलोय दिवस रात्र. म्हणजे हे परिणाम आहेत त्याच्यामध्ये आपण जळतोय आणि मग त्याच्यापासून सुटायचं तर म्हणून तिथं म्हणलं मुनिराज काय करतात, निरंतर बाहेर जाणाऱ्या उपयोगाला आत घेतात. म्हणून म्हटलं ना की क्षणभरात बाहेर आहेत, क्षणभरात आत असतात. अंतर्मुहूर्तामध्ये ते स्वभावाला जाणतात म्हणून स्थिर राहू शकतात.
आपण जळून जळून होरपळून चाललोय पण तरी सुद्धा त्यातून वाचण्याचा उपाय करत नाही. जर संवर झाला तरच तुझं अंतर्बल जागृत होणार आणि तू त्यापासून सुटू शकणार, अन्यथा असे किती भव जाणार माहीत नाही. म्हणून लवकर जागृत व्हा हे सांगायला लागले. मग त्यांनी एक अजून गोष्ट सांगितली होती बरं का, की काय त्यांचं नाव होतं बरं, कुठलं तरी एका इंग्लिश माणसाचं नाव घेतलं बरं ना, सांगते मी, रॉकफेलर नावाचं पेनिसिलिनचं ड्रग आहे एक, पेनिसिलिन वगैरे अँटीबायोटिक, त्याचं त्यांनी इन्व्हेस्टिगेटर आहे का काय तर असं का, त्यांनी जिथं संस्था चालू केली ना तिथं त्याचं इन्व्हेस्टिगेशन झालं अशा टाईपमध्ये काहीतरी. तो एक मोठा माणूस होता, तर करोडपती अब्जोपती तो, आणि भरपूर पैसा त्याला, आय भरपूर होती, पण त्याची वृत्ती अशी होती की तो पैसा वाढवण्याच्याच कामात होता. पैसा दान करावा, कोणाला तरी द्यावा, किंवा म्हणजे म्हणायचं थोडक्यात स्वार्थी होता. कुठून आपलं सेल्फ मनी वाढणार याचंच त्याला सारखं विचार असायचा. तर म्हणे वयाच्या 53व्या वर्षापर्यंत त्यांनी भरपूर धन कमवलं होतं. म्हणजे काय, त्यांनी बिलियन्समध्ये काहीतरी असं सांगितलं की इतकं त्याकडं धन प्राप्त झालं होतं डॉलर्समध्ये, तो कुठल्या परदेशामध्ये असणार. आणि मग ते इतकं मिळालं तर 53व्या वर्षी त्याला काहीतरी असाध्य रोग झाला होता. आणि काय म्हणायचं, त्याच्याजवळ इतका पैसा की सगळं तो खरेदी करू शकत होता, सगळ्याचा भोग घेऊ शकत होता, पण त्याच्या रोगामुळे त्याला फक्त सूप प्यायला येत होतं आणि काहीतरी दुसरं काहीतरी एक सांगितलं, तेवढंच खायला आणि प्यायला तेवढंच येत होतं. तो कशाचा भोग घेऊ शकत नव्हता. आणि असे 1-2 नाही अनेक दिवस गेले आणि ते सांगितलं की त्याच्या रोगावर उपाय नव्हता काय, आणि तो काय बरा होईना. मग आता एक दिवस सांगितलं, तो विचार करतोय आता काय म्हणायचं, एके ठिकाणी पडू नये म्हटल्यावर शेवटी मरण दिसायला लागलं समोर. तर एक दिवस सकाळी सांगितले मरणासन्न झाला होता तो, आणि त्याचा विचार चालू झाला की हे इतकं आपल्याकडं धन असताना सुद्धा आपल्या बरोबर हे पुढच्या भवात किती येणार, मी मरणार आहे आता, समोर माझ्या मरण दिसतंय, तर पुढच्या भवात किती येणार आहे हे धन, असं सहज त्याच्या मनात विचार आला म्हणले. आणि मग त्यांनी काय केलं, ते धन काहीतरी करून आपण वापरू असं त्यांनी विचार केला. आणि काय केलं, दुसऱ्या दिवशी सगळ्यांना बोलवलं आणि सांगितलं हे धन मला, ह्या धनाच्या द्वारे काय हॉस्पिटल, स्कूल, काय म्हणाल ते संस्था सुरू करायची आणि ते धन युटिलाइज करायचं त्याच्यामध्ये असं सांगितलं. आणि आपलं निर्भार, मला आता धन माझ्यासाठी उपयोगी नाही आहे तर ते कुठंतरी मी जोडतो या विचाराने त्यांनी ते धन अशा संस्थेमध्ये लावलं. आणि मग तिथं म्हणले की ते सगळे हे शोध लावले मी सांगितले ना, असं रिसर्च झाले त्याच्यावर, आणि तिथं शाळा निघाले, हॉस्पिटल निघाले, त्याच्या पैशातून अनेकांना डोनेशन मिळालं असं. तर आश्चर्य काय झाला म्हणले, आज तो जीव मरणार का उद्या मरणार अशी परिस्थिती होती, तर त्याच्या या परिणामांनी त्याची विशुद्धी झाली म्हणले. आणि त्याचं फळ, त्याचा रोग हळूहळू कमी होत गेला, पॉझिटिव्ह रिझल्ट्स दिसायला लागले त्याला, आणि तो एक दिवस ठणठणीत बरा झाला. आणि मग त्यांनी सांगितलं शेवटी की तो 98 वर्ष जगला. म्हणले कोणाकोणाला 98 वर्ष जगायचं आहे, काढा कुठे धन आहे तुमच्याकडं. म्हटले त्या धनाचे दानाचे परिणामांनी विशुद्धी झाली ना, भोगाचेच भाव होते एवढे दिवस, स्वार्थानेच धन गोळा करत होता म्हणून रोगी झाला. आणि जेव्हा त्याला भाव झाले की हे दुसऱ्याच्या उपयोगासाठी जाऊ देत, लागू देत धन, ह्या परिणामांनी बस त्याचं आसक्ती संपली आणि रोग संपला. त्यामुळं आयुष्य असं काय म्हणायचं चिरतरुण जगला तो. म्हणून म्हणायचं की तुम्ही त्याच्यामध्ये अडकून पडलाय ना, त्या परिग्रहामध्ये, त्या धनामध्ये. किती धन पाहिजे म्हणेन, किती पाहिजे, भरपूर. हां काय प्रज्वल, किती पाहिजे, म्हण की पोटापुरतं नुसतं. काय पाहिजे भैया, पोटापुरतं. माझ्यासमोर खोटं पाहिजे, शास्त्राचं पण. म्हणजे त्यासाठी त्यांनी गोष्ट सांगितली टोपीची. आपण काय करतोय सांगायला सांगितली, कोणाची, ते टोडरमलची होत नाही काय त्यांचं नाव, बनारसची राशी. हां ते रोज 1.5 रुपया मिळाला की दुकान बंद. टोपीचं दुकान होतं त्यांचं.
पगडी. मग ही राजाने ऐकलं, म्हणलं असं कसं म्हणजे. त्यांनी म्हणजे नोट किंवा दवांनी पेटवली, सगळ्यांनी टोपी घालून, ती टोपी सगळ्यांनी टोपी घालून दरबारात हजर राहायचं, नाही तर त्याला मृत्यूदंड. दुसऱ्या सगळ्यांना कंपल्सरी टोपी पाहिजे. आणि ह्याचं आज गिराईक झालं होतं 1.5 रुपयाचं. सगळे तिथं दुकानाकडे गेले. ते तसा अहिंसावादी होता. का अहिंसावादी का? म्हणजे त्याला हे विचार आलं की मरतील सगळे, पण ह्याचा तर धंदा झाला होता 1.5 रुपयाचा. आता काय करायचं? म्हणजे जे टोपी घालणार त्याला मृत्यूदंड. हा, नाही घालणार त्याला. म्हणून जसं तुम्हाला युनिफॉर्म घालायचं कंपल्सरी होतं ना, तसं राज दरबारमध्ये यायचं तर पगडी सगळ्यांनी घालायलाच पाहिजे असं रूल काढला मुद्दाम. राजाला त्याची परीक्षा बघायची होती ना, म्हणून. आणि मग ते सगळे गेले त्या दुकानात, आणि त्याचं आजचं गिराईक झालं होतं 1.5 रुपयाचं. मग दुकान बंद करणार होता तो. मग हे सगळे म्हणले, तू जर आम्हाला आज नाही दिला तर आम्ही उद्या मरणार. मग म्हणून अहिंसावादी, त्यांचं हिंसा होऊ नये म्हणून त्यांनी काय केलं, मग काय करणार? पैसे नाही घेतल्यावर मरायचं आहे का त्याला? हे सगळे चित्रपटाचे शब्द आहेत बरं का त्याच्याने. होय, बरं. हां, म्हणजे जे भावात आणला ना त्या भावात विकला, न नफा न तोटा. म्हणजे 1.5 रुपयाच्या वर मी धंदा करणार नाही एवढा नियम होता त्याचा. पण कोणाला मारायचं नव्हतं काम त्याचं, त्यामुळे त्यांनी सगळ्यांना टोप्या दिल्या की. पण राजाला त्याचं किती कौतुक वाटावं मग. म्हणजे कशासाठी? तर तो आपल्या नियमावर, आपल्या संयमावर दृढ राहिला. म्हणजे तसं अल्पसंतुष्ट, म्हणून संतोषासाठी त्यांनी गोष्ट सांगितली होती. सांगते पण आता संतोष नाही ते नव्हे रे. विद्वान होता, एक राजा होता, आणि त्याला विद्वानांचा शोध होता. त्याला एक विद्वान पाहिजे होता त्याच्या दरबारामध्ये. मग ते विद्वान कसं ओळखायचं, कोण आहे विद्वान? लय जण येतील मी विद्वान आहे म्हणतील, कसं घेणार तुम्ही? म्हटल्यावर त्यांची परीक्षा करण्यासाठी त्यांनी सांगितलं, बागेमध्ये अशा वस्तू रचून ठेवल्या होत्या, एकापेक्षा एक अनमोल, एकापेक्षा एक बेस्ट वस्तू. मग काय होतं म्हणले तर हिरे, माणिक, मोती, सुवर्ण, काय म्हणायचं, दागिने, धन, कोणाला पाहिजे म्हणले शास्त्र, देव, सगळं ठेवलं होतं म्हणले. सगळ्यांच्याकडे बघून सांगाल ते एक म्हणले, तुम्हाला काय इम्पॉर्टंट वाटेल ना, जो माझ्यासाठी इम्पॉर्टंट वस्तू घेऊन येईल ना, तोच विद्वान मी नियुक्त करणार. मग सगळ्यांना सांगितलं, तुम्हाला घेऊन या काय पाहिजे, मग मी विद्वान ठरवणार. मग त्यांनी विचारलं, तुम्ही काय आणणार सांगा, सांग बघू काय आणणार. तुला सोडलं त्या जंगलमध्ये, त्या वनामध्ये, काय म्हणजे बागेमध्ये. त्यांनी सांगितलं तिथं पाणी पण ठेवलं होतं, भाकरी ठेवली होती. म्हणजे कोणाला कशाचं महत्त्व ना, पैशाशिवाय काय, पैसे खायचे होय. म्हणले भाकरीशिवाय जगता येणार नाही म्हटल्यावरती भाकरी ठेवली. म्हणजे असं सगळ्या वस्तू ज्याला जे काही इम्पॉर्टंट वाटतील ना, म्हणले कोण कापड दुकानवाला असेल तर कापड पण ठेवली होती म्हणले. हां, म्हणजे ज्याला जे इम्पॉर्टंट वाटेल ना, ती सगळ्या वस्तू तिथं होत्या. तुम्हाला काय इम्पॉर्टंट म्हणले, श्वास पण होता म्हणले, म्हणजे ऑक्सिजन सिलेंडर. मग सगळं ठेवलं होतं, तर तुम्ही काय घेऊन जाणार? काय घेणार ना मग? ऑक्सिजन. मग काय घेऊन जाणार? तुमच्यावर विद्वानाची परीक्षा, विद्वत्तेची परीक्षा आहे बरं का त्याच्यामध्ये. विप्र बोल, फारच इम्पॉर्टंट वस्तू आणायची आहे तुला. त्या बागेमध्ये त्यांनी सगळं ठेवलं होतं आणि सांगितलं होतं, जो जी वस्तू घेऊन येईल ना, तो विद्वान कोण त्याच्यावरनं मी ठरवणार. मग काय नेणार तुम्ही? तर सगळे एक जण एक काय घेऊन आले आणि सांगितलं सगळ्यांनी आपलं आपलं महत्त्व. एक मनुष्य होता जो रिकामा आला, आणि मग राजाला उत्सुकता, म्हणले तू काहीच कसं काय नाही आणलं, आणि मग तुला कसं विचार करतोयस की मी तुला विद्वान म्हणेन? म्हणले काय नक्की? नाही म्हणला, मी कुठं रिकामा आलोय, मी तर आलोय घेऊन. मग काय आणलंय तुझ्या हातात? तर काहीच नाही आहे. मग त्यांनी सांगितलं, सॅटिस्फॅक्शन आणलंय मी माझ्याबरोबर. ते कुठं ठेवलं होतं? ते पण ठेवलं होतं म्हणले. म्हणजे सगळं हे घ्यायचं ते घ्यायचं हे विचारच अनसॅटिस्फाईड आहेत ना तुमचे, त्यामुळं तर सगळ्याच्या शोधात जात आहे तुम्ही. तो म्हणला, मला बस माझं संतोष माझ्याबरोबर आहे ना, तर मला दुसऱ्या कुठल्या गोष्टीची गरज नाही. सांगा विद्वान कोण? एमच ठेवलं नाही, माणूस अस्तित्वच राहणार. तुम्ही काय घेतलं म्हणून तुमचं एम पूर्ण होणार ते सांग. नाही
प्रत्येकाचं काही ना काय असतं ना. तुमचं शास्त्र झालं दुसरं काय एम असू दे की एमचा प्रश्न नाही आहे, पण तुम्ही जे हाव करताय ना त्याच्या मागं धावताय ना, मग त्यातनं विद्वत्ता मिळणार आहे का? म्हणजे मला धन पाहिजे, कधी तुमची धनाची तृष्णा थांबणार आहे? तुम्हाला सोनं पाहिजे काय, तुम्हाला परिवार पाहिजे, परिग्रह पाहिजे, कधी थांबणार आहे ती तृष्णा? मग त्याच्याद्वारे तर मिळणारच नाही आहे कोण. म्हणून म्हटलं सगळं मिळालं तरी सुद्धा काय म्हणायचं समाधान नसतं. ते समाधान ज्याच्याजवळ आहे तो किती मिळालं तरी समाधानी राहू शकतो. म्हणून सांगितलं काय आपल्याला पण धर्माच्या बाबतीत लई समाधानी असतात बरं का सगळेजण. काय बासकी केलं की आता एवढं जाऊन आलं, दर्शन केलं मंदिरात, झालं धर्म. काय फारच किती धर्म करायचा, डोकं टेकवलं फास झालं की धर्म आमचा. इकडं समाधान आणि तिकडं कधीच समाधान नसतं संसारात. म्हणले म्हणून तुम्हाला सुखी जगायचं तर इथं समाधानी राहू नका, इथं वाढवा. इथं जराशी विकास होऊ दे तुमच्या ज्ञानामध्ये, ध्यानामध्ये, चर्येमध्ये, आणि तर तुम्हाला खरा धर्म काय आहे हे कळणार. आणि त्याच्याद्वारे आपल्याला सुद्धा दर्शन विशुद्धीची प्राप्ती होणार. त्या दर्शन विशुद्धीच्या द्वारे भवभ्रमण थांबणार. त्या दर्शन विशुद्धीच्या द्वारे तीर्थंकर प्रकृतीचा बंध होणार. किती महान महान आहे ती गोष्ट माहीत आहे का? तुम्ही नको म्हणाला मला बास, मला नको आहे तीर्थंकर प्रकृती, इतकी विशुद्धी वाढते त्या ठिकाणी, तरी पण तेही प्रकृती बांधली जाते. कारण तुमचे परिणाम कारण आहेत त्याला, तुमची इच्छा नाही. आणि मग त्या तीर्थंकर प्रकृती ज्याला बांधली तो नियमाने मोक्षगामी होणारच. म्हणून करायचे पुरुषार्थ कुठं तुम्हाला संवर भावना हीच सांगते की स्वतःला जाणा, तर अशी विशुद्धी प्रगट होते की तुम्हाला बाहेर कर्म थांबवावे लागत नाहीत. मग थांबणार ते कर्मांना आपण थांबवू शकत नाही. परद्रव्याचं काय करू शकतो? काहीच नाही. वाचलो आपण काय करू शकतो? धर्मद्रव्य अधर्मद्रव्य घेऊन जाते का नाही, थांबवत आहे का नाही? त्या द्रव्याचं काय करू शकत नाही, ते द्रव्य काय करू शकत नाही आपलं. म्हटल्यावर तुम्ही त्यामध्ये जेवढं न्यूट्रल राहणार आहे ना, ज्ञाता राहणार आहे, तेवढं ते कर्म सहज नष्ट होणार. ह्यालाच म्हणलं संवर भावना. मग अशी संवर आपल्याला सुद्धा प्रगट हो. जाणा सर्व कर्मांनी रहित शुद्ध स्वभाव जाणा. हा मी आत्मा कर्मांपासून अस्पर्शी आहे, शुद्ध आहे, निर्मल पवित्र आहे जाणा. पहा या आत्म्यामध्ये परिग्रहाचे विकल्प नाहीतच. शरीराची चिंता नाहीच. जाणीव करा शरीराचा आणि माझा काहीही संबंध नाही. हा मी तर अशरीरी शुद्धात्मा आहे, सिद्धात्मा आहे, स्वयं मोक्ष स्वरूप आहे, निष्कर्म स्वरूपोऽहम्, संवर स्वरूपोऽहम्. ओम विसर्जन.